आम्ही सुखाने संसार करीत होतो, म्हणून आमची भांडणं लावली. मी वाईट नव्हतो, पण मला वाईट वागायला भाग पाडला. आमची नवरा बायकोची किरकोळ भांडणं झाली असली तरी भांडणं लावणाऱ्यांनी आमच्या 3 लेकरांचा विचारसुद्धा केला नाही की ह्यांना वनवासी कशाला बनवायचं. अशी काय मोठी चूक केली होती. आणि नवरा बायकोच्या भांडणामध्ये चुका एकामेकाकडून होतच असतात, पण माफ होत नाहीत अशी कुठलीच चूक नसती. नवरा बायकोच्या भांडणात मोठ्यात मोठ्या चुका माफ होतात, पण काही लोकांनी आमची लेकरं वनवासीच करायचं ठरवलं होतं. आमचा संसार मोडताना आमच्या लेकरांचा थोडासुद्धा विचार केला नाही. लेकरावर सुद्धा मायादया दाखवली नाही. एवढी दगडाच्या काळजाची कशी असू शकतात माणसं. लेकरांच्या बापासोबत घात करताना दगडाला सुद्धा पाजर फुटला असता. आज माझ्यासोबत जरी घात झाला असला तरी पण माझ्या लेकरांचा शाप आणि तळतळाट कधीच वाया जायचा नाही.